सोप्या पद्धतीने चटपटीत ताकाची कढी किंवा दह्याची कढी खाण्यात अतिशय चवदार. माझ्या पद्धतीने कढी बनवून बघा. जरा सुद्धा फाटणार नाही. ताक वेगळं आणि पाणी वेगळं होणार नाही. प्लेन एकसारखी कढी बनवून तयार होईल. या पद्धतीने कढी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार सोप्या पद्धतीने प्लेन चटपटीत दाटसर खाण्यात अतिशय चवदार चटपटीत चविष्ट ताकाची कढी किंवा दह्याची कढी. कढी बनवण्यासाठी इथे मी 4 वाट्या ताक घेतलं आहे. लोणी काढल्यानंतर जे ताक शिल्लक राहतं तेच हे ताक आहे. जर तुमच्याकडे ताक नसेल तर 2 वाटी दहीत 2 वाटी पाणी घालून रवीने किंवा मिक्सरमधून प्लेन ताक तयार करून घ्या. तर इथे माझ्याकडे लोणी काढून शिल्लक राहिलेलं ताक आहे. त्याच ताकाची मी तुम्हाला कढी बनवून दाखवणार आहे. कढी बनवताना ताक वेगळं आणि पाणी वेगळं दिसायला नको, त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेऊया. त्यातच अर्धा टीस्पून हळद घेऊया. चवीनुसार मीठ ॲड करूया. आता बेसनाचा आपण पातळ घोळ तयार करून घेऊया. यासाठी तुम्ही पाण्याचा किंवा तयार केलेल्या ताकाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी 2 चमचे ताक घालून विक्सने बेसन मिक्स करून बेसनाचा पातळ घोळ तयार करून घेऊया. ताकात बेसन चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलंय. या पद्धतीने बेसन मिक्स केल्याने बेसनाच्या जरासुद्धा गुठळ्या तयार होत नाही. तर इथे मी बेसनाचा पातळ घोळ तयार करून घेतला. जर आपण ताकात डायरेक्ट बेसन घातलं असतं तर बेसनाच्या गुठळ्या तयार झाल्या असत्या. पण या पद्धतीने बेसनाचा पातळ घोळ करून मग ताकात किंवा दह्यात व्यवस्थित एकजीव करून घ्या. तर इथे मी बेसनाचा घोळ ताकात व्यवस्थित एकजीव करून घेतला. तर तुम्ही बघू शकता बेसन आणि ताक व्यवस्थित एकजीव झालंय. आता आपण कढी बनवायला सुरुवात करूया. कढी मी पातेल्यात बनवणार आहे. तुम्ही कढईत सुद्धा बनवू शकता. पातेल्यात बेसन मिक्स केलेलं ताक ॲड करूया. आता ताकात 1 ग्लास पाणी ॲड करूया. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढी चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. जोपर्यंत कढीला उकळ फुटत नाही तोवर कढी चमच्याने ढवळत राहायची. मिडियम फ्लेमवर सतत हलवत कढीला जोवर उकळ फुटत नाही तोवर कढी मिक्स करत राहायची. जर तुम्ही उकळ फुटेपर्यंत चमच्याने कढी ढवळली नाही तर कढी 100% फाटणार. म्हणजेच ताक वेगळं आणि पाणी वेगळं दिसणार. कढी बनवताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जोवर कढीला उकळ फुटत नाही तोवर कढी चमच्याने मिक्स करत राहायची. मिडियम फ्लेमवर 5 मिनिटात कढीला छान उकळ फुटेल तोवर चमच्याने कढी आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. 2 मिनिटात कढीचा कलरही चेंज झाला आणि कढी थोडी घट्टही झाली आहे. पण कढीला जोवर उकळ फुटत नाही तोवर कढी आपण मिक्स करत राहायची. मिडियम फ्लेमवर 5 मिनिटात कढीला छान उकळ फुटला आहे. तर हे बघा, चमच्याने सतत ढवळत राहिल्याने कढी जरासुद्धा फाटली नाही. ताक वेगळं आणि पाणी वेगळं जरासुद्धा झालं नाही. एकसारखी प्लेन आणि घट्ट कढी तयार झाली आहे. कढीला छान खळखळून उकळ फुटला आहे. आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करायची आणि 5 मिनिटापर्यंत कढी आपण उकळवून घेऊया. 5 मिनिटं कढी उकळल्याने ताकात घातलेलं बेसनसुद्धा व्यवस्थित शिजून तयार होईल. कढी जेवढी जास्त उकळेल तेवढी चवदार बनेल. स्लो टू मिडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटापर्यंत कढी आपण उकळवून घेऊया. कढी उकळून तयार होते तोवर आपण कढीत घालण्याची फोडणी तयार करून घेऊया. कढीत घालण्याची फोडणी तयार करण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतला आहे. मिडियम फ्लेमवर तडका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलंय. त्याबरोबरच 1 चमचा तेल घेतलंय. तुम्ही फक्त तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. मिडियम फ्लेमवर तूप आणि तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात 1 टीस्पून मोहरी व्यवस्थित फुटल्यानंतर त्यात 1 टीस्पून जिरं घालूया. जिरं आणि मोहरी व्यवस्थित फुटल्यानंतर त्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या. मिडियम फ्लेमवर काही सेकंद लसूण आपण परतून घेऊया. लसणाचा हलका कलर चेंज होतो तोवर आपण परतून घेऊया. तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत लसूण परतून घेतला. आता फोडणीत 2 हिरव्या मिरच्या लांब चिरून घालायच्या. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार कमी अधिक घालू शकता. इथे मी कमी तिखट हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. तुम्ही तिखट हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. मिडियम फ्लेमवर अर्ध्या मिनिटापर्यंत हिरवी मिरची परतून झाल्यानंतर त्यात 2 लाल सुक्या मिरच्या घालूया. तयार केलेल्या फोडणीसोबत लाल सुक्या मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
मिडियम फ्लेमवर एक अर्ध्या मिनिटापर्यंत फोडणी आपण छान परतून घेऊया. तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत फोडणी व्यवस्थित परतून घेतली. आता शेवटी आपण यात 2 चिमूट हिंग घालूया. जर तुम्हाला जिरं मोहरीसोबत हिंग घालायचं असेल तर तुम्ही तेव्हासुद्धा घालू शकता, पण हिंग मी सर्वात शेवटी घालते. फोडणीत हिंग शेवटी घातल्याने हिंग जरासुद्धा जळत नाही. कढीत छान हिंगाचा फ्लेवर येतो. हिंग फोडणीत मी व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता गॅस बंद करायचा. तर इथे मी स्लो टू मिडियम फ्लेमवर 5 मिनिटापर्यंत कढी छान उकळवून घेतली. उकळत्या कढीत झणझणीत तयार केलेली फोडणी ॲड करूया. तडका पॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या फोडणीत 2 ते 3 चमचे कढी घालून शिल्लक राहिलेली फोडणी कढीत मिक्स करून घेऊया. तर इथे मी तडका पॅनमध्ये शिल्लक राहिलेली फोडणी उकळत्या कढीत व्यवस्थित एकजीव करून घेतली. आता स्लो टू मिडियम फ्लेमवर फोडणी घातलेली कढी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्ध्या मिनिटापर्यंत चमच्याने कढी छान एकजीव करून घेऊया. तर इथे मी कढी व्यवस्थित मिक्स करून घेतली. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कढीत कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परत स्लो टू मिडियम फ्लेमवर 5 मिनिटापर्यंत कढी आपण उकळवून घेऊया. तर इथे मी 5 मिनिटापर्यंत कढी व्यवस्थित उकळवून घेतली. आता गॅस बंद करायचा. चटपटीत चविष्ट दाटसर कढी तुम्ही भाकरी, चपाती, खिचडी किंवा भातासोबत खाऊ शकता. जर तुम्हाला कढी प्यायला आवडत असेल तर पिऊ शकता. या पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर जरासुद्धा फाटणार नाही. ताक वेगळं आणि पाणी वेगळं दिसणार नाही. या पद्धतीने कढीची रेसिपी नक्की ट्राय करा. आजची कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.